हॅलो एव्हरीवन, आपण एक दोन व्हिडिओज आता मंदिराचे बनवले होते, त्याच्यावरती सर्वांचा खूप छान रिस्पॉन्स आला। तर आजपासून आपण एक सिरीज स्टार्ट करतोय। जेवढेही अमरावतीतले एकदम प्रसिद्ध मंदिरं आहेत आणि कुठलेही छोटेही मंदिरं असतील तर ते सगळ्या मंदिरांचा आपण एक तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या ब्लॉगच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून। तर आम्ही सुरुवात करतोय नागपूर मोर्शी जो आपला नॅशनल हायवे आहे तर त्या रोडवरच्या सिद्धेश्वर महादेव मंदिर या मंदिरापासून। तर चला आजच्या आपल्या भक्तिमय प्रवासाला सुरुवात करू। चुकून माझा माईक कनेक्ट झाला नव्हता कॅमेराला, म्हणून मग आवाज थोडा खरखर आलेला आहे, पण समोरून जसं लक्षात आलं तसं आम्ही माईक कनेक्ट केलेला आहे। सो थोडा वेळ बेअर करा आवाज, आणि जिथे जिथे जास्तच खराब मला आवाज वाटेल तिथे तिथे मी व्हॉइस ओव्हर करण्याचा प्रयत्न करेल। हे मंदिर नाही आहे, हा आहे हॉल। मंदिर याच्या समोर आहे। हा हॉल भक्तांना उभं राहण्यासाठी केलेला आहे, म्हणजे जर समोर आरती सुरू असेल तर तिथे बसण्यासाठी आणि उभं राहण्यासाठी हा हॉल आहे। हे जो आपण हॉल बघितला हा याच्या तिथनं समोर आलं की तुम्हाला पायऱ्या वगैरे भेटतील। इकडे आतमध्ये यायसाठी एंट्रन्स आहे। इथे छोटासा नंदी मांडलेला आहे आणि त्याच्यानंतर मग समोर आहे शिवलिंग आणि गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि आणखी एक दोन मूर्ती तिथे ठेवलेल्या आहेत, तर त्या पण आपण बघूया आतमध्ये जाऊ। हे दर सोमवारी मोठी पूजा असते असं जी इथलं मॅनेजमेंट आहे त्यांनी मला सांगितलं, आणि सोबतच तुम्हाला दर सोमवारी सायंकाळी 7 वाजता इथे साबुदाण्याची उसळसुद्धा मिळणार, म्हणजेच साबुदाणा खिचडी। तर कुणालाही प्रसादाचा आस्वाद घ्यायचा असेल तर ते दर सोमवारी इथे सायंकाळी 7च्या नंतर जाऊ शकतात। या मंदिरामध्ये सोमवारी आणि स्पेशली श्रावणात खूप गर्दी असते, पाय ठेवायलाही जागा नसते असं मला मॅनेजमेंटनी सांगितलं, आणि रात्रीची इथली रोषणाई एकदम बघण्यासारखी असते। जर तुम्ही रात्रीच्या वेळी या मंदिराला व्हिजिट केलं तर तुम्हाला ते सगळं बघायला मिळेल। आता जे आपण बघतोय हे मंदिर होतं जिथे आपण आतमध्ये गेलो होतो, त्याच्या एक्झॅक्ट बाजूला असं इथे मंदिर आहेत। असे इथे टोटल 3 मंदिरं आहेत। इथे एकूण 3 मंदिरं आहेत। एक आपण जे बघितलं सिद्धेश्वर महादेवचं मंदिर, त्याच्यानंतर या साईडला म्हणजे तिथूनच आपण पुढे आलो की राईट हँड साईडला आहे हनुमानाचं मंदिर, तर त्याचाही व्ह्यू मी तुम्हाला दाखवते आतमधून। खूप ठिकाणी असं असतं की हनुमानांच्या मंदिरामध्ये आतमध्ये स्त्रियांना प्रवेश नाही, पण इथे असं काही नव्हतं। जर स्त्रियांना आतमध्ये जायचं असेल तर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ शकतात। इथे दोन्ही साईडनी आरत्या लावलेल्या होत्या, एका साईडनी प्रार्थना होती आणि खूप सुंदर लाईट्स होते। त्याच्यानंतर इथे कॅमेरे वगैरे पण होते, तर ते सगळं तुम्हाला इथे म्हणजे सेफ्टीनुसार पण खूप छान होतं हे। त्यानंतर हे होते इथे हनुमानजी, आणि त्याच्याच बाजूला त्यांची हनुमान चालीसासुद्धा लावलेली होती, आणि लाईट्स तर एवढे सुंदर आणि भरपूर होते, खूप छान वाटत होते इथे लाईट बघून। आणि या मंदिराचं काम कोणत्या शैलीमध्ये आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। दारं मंदिराचे खूप छान होते, पॅसेज जो होता तो खूप सुंदर होता, आणि तुम्ही कलाकृती बघा दारांवरची, खूप सुंदर। दोन्ही मंदिरं जे आहेत म्हणजे हे आजूबाजूचे ते एक्झॅक्टली सेम होते। एका साईडचं हनुमानजीचं मंदिर आणि दुसऱ्या साईडचं ते मी तुम्हाला त्या मंदिरात गेल्यानंतर दाखवते। आता आपण जे मंदिर बघितलं त्याच्याच बाजूला म्हणजे मेन जे मंदिर आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर असे बेंचेस ठेवलेले आहेत। एंट्रन्सलाच आहेत हे बेंचेस, आणि तिथे तुम्ही बसू शकता। खूप सुंदर वाटते तिथे बसून, प्रसन्न शांत मस्त वाटतं। तर तुम्ही इथे 10-15 मिनिट जरी बसले ना तुम्हाला खूप छान वाटेल। आता तुमच्या लक्षात आलं असेल की बेंचेस कुठे आहेत आणि कसे ते ठेवलेले आहेत। आपण आतापर्यंत 2 मंदिरं बघितलं, एक महादेवांचं आणि एक हनुमानजीचं, तर ते होतं उजव्या हातावरती। आता आपण बघतोय डाव्या हातावरचं मंदिर। इथे एकूण 3 मंदिरं आहेत आणि त्यातलं आता आपण 3रं मंदिर बघतोय, हे आहे राम आणि सीतेचं। तर चला आता ते दाखवते मी। हनुमानजींचं मंदिर आणि राम लक्ष्मण सीता यांचं मंदिर एक्झॅक्टली सेम बांधलेलं आहे। 2 साईडनी 2 मंदिरं आणि मध्ये महादेवांचं मंदिर, असं इथलं ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे। खूप सुंदर मंदिर आहे हे राम लक्ष्मण सीता, आणि इथली एक युनिकनेस बघा, इथे एकदा गणपती ठेवलेला आहे, त्याच्यानंतर शिवलिंग आहे छोटंसं ठेवलेलं, आणि जे हनुमानांची मूर्ती आहे जी हनुमानाची मूर्ती आहे ती बरोबर असा त्यांच्या पायामध्ये ठेवलेली आहे। खूप सुंदर युनिक आहे हे। आपल्या अमरावतीमध्ये मी असं मंदिरामध्ये पहिल्यांदा बघितलं।
आवाजाबद्दल तुम्हाला जो त्रास झाला त्यासाठी खरंच सॉरी. नेक्स्ट टाइम मी स्वतः सगळं चेक करेन. आपण 3ही मंदिरं बघितले आता आणि या मंदिरांबद्दल थोडीफार माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि थोडी माहिती जी आहे माझ्याकडून सुटलं असेल किंवा काही एक्स्ट्रा असेल तर ते सगळं राजपूत सर आहेत इथे तर ते देतील. सो त्यांच्याकडून तुम्ही ऐकून घ्या. नमस्कार, माझं नाव अमर राजपूत. मी इथे मंदिरामध्ये ॲज अ अकाउंटंट आणि मॅनेजमेंट म्हणून पाहतो. तर हे ताईंनी आता मंदिराच्या बाबत जे तुम्हाला सांगितलं आहे तर त्याबद्दल तुम्हाला आणखी काही माहिती जे मी सांगणार आहोत. तर हे मंदिर आतसेचं निर्माण म्हणजे इथून 17 मार्च इथे याचा मंदिरचं उद्घाटन झालं. याच्या पहिले मंदिर तिथे जुन्या जागी होतं. ते जुन्या जागी आहे तिथे. तर इथे खूप 17 तारखेला याची खूप मोठी पूजा झाली आहे. शंकरजीची जी पिंड होती ते पहिले जुन्या मंदिराकडे होती, ती आता इथे नवीन जागी बसवण्यात आली आहे. त्याचं खूप मोठं पूजा करण्यात गेली. जगद्गुरूंना बोलावून त्यांची खूप मोठी पूजा करण्यात आली. त्याबाबत खूप मोठा प्रोग्राम तयार करण्यात आला आणि खूप काही म्हणजे लाखोच्या संख्येमध्ये लोक इथे उपस्थित होते. महाप्रसादाचा कार्यक्रम केला आणि त्याच्यानंतर जे आमच्या मंदिराचे जे सदस्य आहे टोटल मिळून 11 विश्वस्त आहे. त्यामध्ये जी श्री अनंतराव गुळे त्यांनी हा मंदिराचं निर्माण केलं आहे ते आणि त्याच्यानंतर आणखी 10 जण सदस्य मिळून त्यांचा याचा समावेश आहे ह्या पुऱ्या मंदिरामध्ये. तर असं हे सुंदर भव्य मंदिर तुम्हाला कसं वाटलं आणि इथे तुम्ही कधी येताय दर्शनाला हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि डिटेल्ड ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा कॉमेंट करा, मी तुम्हाला पिन करेल ॲड्रेस. सुंदर भव्य मंदिर आहे आपल्या अमरावतीमध्ये नवीनच सुरू झालेलं आहे. या मार्च महिन्यापासून मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे. तर तुम्ही नक्की या मंदिराला व्हिजिट करा आणि जर इथे आले तर तुमचे फोटोज माझ्यासोबत इंस्टाग्रामला टॅग करा. मी तुमचे रिपोस्ट करेल आणि रील्स वगैरे काहीही तुम्ही इथे काढलं आणि मला टॅग केलं तर मी नक्कीच रिपोस्ट करेल. कसा वाटला व्हिडिओ हे मला कॉमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.